बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने पैठण शहरातील सर्व व्यापार बंद ठेवण्यात आले होते। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पैठण तालुक्यातून हिंदू बांधवांचा आणि विशेषतः करून हिंदू महिलांचा मोठा सहभाग दिसून आला। सुरुवातीला मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाला। त्यानंतर महाराणा प्रताप यांचे अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अभिवादन करण्यात आले। पुढे सर्व सहभागी हिंदू नागरिकांसोबत खंडोबा मंदिर चौक येथे तयार करण्यात आलेल्या मंचावर मान्यवर स्थानपन्न झाले। त्याप्रसंगी मंचावर आध्यात्मिक क्षेत्रातील संत मंडळी, संत एकनाथ महाराज यांचे वंशज, हरिभक्तपरायण योगेश महाराज पालखीवाले, हरिभक्तपरायण नवले महाराज, हरिभक्तपरायण नवल महाराज, हरिभक्तपरायण प्रफुल्ल बुवा तळेकर महाराज यांची उपस्थिती होती। यामध्ये शहरातील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान, मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता। भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात भारत मातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या। बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या प्रमुख मागणीसाठी पैठण येथे सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला। या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सह पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता।